नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न मागच्या पेपरला आलेला आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. 4 लाईनचा पेपर आहे. 2023 मध्ये तलाठी भरतीला आलेला प्रश्न आहे. प्रश्न समजून घ्या. एका कंत्राटदाराने एक काम 40 दिवसात पूर्ण करण्याचे कंत्राट घेतले. त्याने सुरुवातीला 100 लोक कामावर लावले आणि 35 दिवसानंतर अजून 100 लोक लावून ते काम वेळेवर पूर्ण केले. जर त्याने जास्तीत जास्त लोक कामावर लावले नसते तर काम वेळेनंतर किती दिवसांनी पूर्ण झाले असते? वेळेनंतर किती म्हणजे 40 दिवसानंतर किती दिवसांनी ते काम पूर्ण झाले असते हे विचारलेलं आहे. सुरुवातीला त्यांनी 100 लोकच घेतले होते आणि 35 दिवस ते काम करत होते. पण लोकांमध्ये भर पाडली. 100च्या ऐवजी दुसरे 100 अजून घेतले. 100 गुणिले 5 दिवस म्हणजे 35 आणि 5 40. अशा पद्धतीने ते काम पूर्ण केलं. 3500 आणि हे 1000 म्हणजे 4500 तास काम झालेले आहे. लक्षात घ्या, दिवस काम आणि मजूर तेवढे दिवस काम केलेले आहेत. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये अजून काय बदल करायचे. जर त्यांनी ते कामावर लोकच घेतले नसते तर असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. जर त्यांनी कामावर लोकच घेतले नसते तर किती दिवसानंतर ते काम पूर्ण झालं असतं. सरळ सरळ सुरुवातीचे 100 लोकच काम करत होते असं समजून चला. हे 100 आणि हे 2 शून्य कटून गेले तर 40 दिवसात काम होणार. आता 45 दिवसात काम पूर्ण होणार आहे म्हणजे किती दिवस जास्तीचे लागले? 5 दिवस जास्तीचे लागले. म्हणून 5 हे उत्तर याचं करेक्ट आहे. एकदम सोप्या ट्रिक्सने हा प्रश्न तुम्हाला आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र. धन्यवाद.